हॅलो ऑल, नमस्कार. कसे आहात सगळे? आज आपण ड्रायफ्रूट्सचे लाडू बघणार आहोत. हे ड्रायफ्रूट्सचे लाडू उपवास स्पेशल आहेत. आता लवकरच नवरात्रीचे उपवास येत आहेत. तुम्ही ही रेसिपी त्यासाठी नक्कीच ट्राय करू शकता. तर या लाडूंसाठी आपल्याला लागणार आहे तुकडे केलेले मनुके, त्यानंतर पाव कप काजू बदाम, त्यानंतर पाव कप अक्रोड, पाव कप शेंगदाणे आणि मी खजूर घेतलेत पाव कप. पण ते खजूर बिया काढून मिक्सरमधून फिरवून घेतल्यानंतर पाव कप आहेत आणि आपल्याला थोडंसं तूप लागणार आहे. तर चला रेसिपी आपण स्टार्ट करूया. तर आपल्याला आता काय करायचं आहे, 1 चमचा तूप पॅनमध्ये घेऊन आपले काजू बदाम छान परतून घ्यायचे आहेत. मी काजू बदाम परतून घेते. त्यानंतर आपण त्यामध्ये थोडेसे जे अक्रोड आहेत ते टाकून परतून घेऊया. अक्रोडही थोडेसे परतून घेऊया. आता हे सगळं काजू बदाम आणि अक्रोड काढून त्यामध्ये आपण मनुके टाकून थोडेसे परतून घेऊया तुपामध्ये. मी मनुक्याचे असे अर्धे 2 तुकडे केलेले आहेत एका मनुक्याचे. त्यानंतर मी शेंगदाणे ॲड करते. शेंगदाणेही छान परतून घेऊया. त्यानंतर अजून थोडंसं तूप टाकून मिक्सरमधनं फिरवलेले जे खजूर आहेत ते थोडेसे छान शिजवून घेऊया तुपामध्ये. त्यामुळे आपल्याला त्याचे लाडू छान वळता येतील. आता मनुके बाजूला काढून आपण शेंगदाणे, काजू बदाम, अक्रोड हे सगळं मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. इथे बघू शकता मी अशी पूड केली आहे काजू बदाम शेंगदाण्याची. मनुक्याचे मी अर्धवट असे तुकडेच ठेवलेत. मी ते मिक्सरमधनं नाही काढते. आता हे सगळं एकत्र करून जर आपल्याला खूप सैलसर वाटत असेल तर थोडंसं तूप टाकून थोडंसं घट्ट करून घ्या, म्हणजे आपल्याला त्याचे लाडू छान वळता येतील. आता इथे बघू शकता मी लाडू वळतीये. अशा प्रकारे आपले लाडू तयार आहेत. रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. Thank you for watching the video.